नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो, तर क्वेश्चन रीड करूया आपण. 3 अर्न्स रिस्पेक्टिव्हली कंटेन 2 व्हाईट अँड 3 ब्लॅक, 3 व्हाईट अँड 2 ब्लॅक अँड 1 व्हाईट अँड 4 ब्लॅक बॉल्स. If one ball is drawn from each urn, then the probability that the selection contain 1 black and 2 white balls is. तुम्हाला फाइंड आउट करायची प्रोबॅबिलिटी कशाची? सिलेक्शन कंटेन 1 ब्लॅक अँड 2 व्हाईट बॉल्स. बरोबर. मग टोटल नंबर ऑफ अर्न्स किती आहेत? 3 आहेत. सोल्युशन कसं येईल याचं बघा. टोटल नंबर ऑफ अर्न्स किती आहेत? तर तुमच्याकडे 3 अर्न्स आहेत, राईट. या 3 अर्न्स जेव्हा असतील तेव्हा तुमच्याकडे 3 केसेस बनणार. 3 केसेस फॉर्म होणार. तर त्या 3 केसेस कोणत्या असतील? तर बघा, केस 1 तुमची असेल. आता मी इथे ब्लॅक बॉल आणि व्हाईट बॉलला कॅपिटल लेटर W अँड कॅपिटल लेटर B याच्यामध्ये रिप्रेझेंट करतो आणि जे तुमचे अर्न्स आहेत ना, हे 3 अर्न्स, त्यांना मी 1, 2 अँड 3 सफिक्स लेटरमध्ये डिजिटमध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणजेच फर्स्ट केस काय बनेल की ब्लॅक बॉल फर्स्ट अर्नमध्ये येईल. फर्स्ट अर्न विच इज सफिक्स 1. सेकंड अर्नमध्ये व्हाईट बॉल येईल. थर्ड अर्नमध्ये पण व्हाईट बॉल येईल. का? तर इथे तुम्हाला 2 व्हाईट बॉल पाहिजेत, 2 व्हाईट बॉल पाहिजेत आणि एकच ब्लॅक बॉल पाहिजे. बरोबर. मग एकच ब्लॅक बॉल येईल. फर्स्ट केसमध्ये हे आले. सेकंड केसमध्ये बघा, केस 2 मध्ये हा जो तुमचा व्हाईट बॉल आहे तो फर्स्ट अर्नमध्ये येईल आणि ब्लॅक बॉल जो आहे तो तुमचा सेकंड अर्नमध्ये जाईल. सेकंड अर्नमध्ये येऊ शकतो आणि थर्डमध्येही व्हाईट बॉलच येईल. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड अर्नमध्ये तुमचे व्हाईट बॉल येतील 2 आणि सेकंड अर्नमध्ये तुमचा एक जो ब्लॅक बॉल येईल. बरोबर. तो सेकंड अर्नमध्ये येईल. केस 3 काय बनू शकते? की फर्स्ट आणि सेकंड अर्नमध्ये दोन्ही व्हाईट बॉल्स असतील, पण थर्ड अर्नमध्ये तुमचा ब्लॅक बॉल असेल, राईट. ह्या 3 केसेस बनू शकतात. मग या 3 केसेसची इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी, रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. मग स्टार्टिंगला आपण इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करूया. मग ती कशी फाइंड आउट करायची? तर त्याच्यासाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करतो. नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल आउटकम्स, अशी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतो. तर स्टार्टिंग विथ केस 1. केस 1. केस 1 काय आहे? तर B1 W2 W3. B1 काय आहे? आता बघा इथे B1 तुमचा आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लॅक बॉल. बी म्हणजे ब्लॅक बॉल कंटेन, कशात कंटेन करतोय? तर 1 म्हणजे अर्न 1. फर्स्ट अर्न मध्ये हा तुमचा ब्लॅक बॉल कंटेन करतोय. मग प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी अर्न 1 मध्ये टोटल बॉल्स किती आहेत? तर अर्न 1 मध्ये 3 ब्लॅक प्लस 2 व्हाईट विच इज 5. टोटल 5 बॉल्स आहेत. त्यांपैकी ब्लॅक बॉल किती आहेत? तर ब्लॅक बॉल आहेत 3. मग 3/5 विच इज युअर प्रोबॅबिलिटी ऑफ B1. सेकंड प्रोबॅबिलिटी W2 ची फाइंड आउट करायची, ती आपण पाठी काढूया. W2 ची प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ W म्हणजे काय? व्हाईट बॉल. व्हाईट बॉल कंटेन, कशात कंटेन करणार? तर कंटेन इन अर्न किती आहे? 2. अर्न 2. मग आता अर्न 2 मध्ये टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत? टोटल नंबर ऑफ बॉल्स 3 व्हाईट अँड 2 ब्लॅक, म्हणजे टोटल 5 बॉल्सच आहेत. मग त्यांच्यापैकी व्हाईट बॉल्स किती आहेत? तर व्हाईट बॉल्स 3 आहेत, राईट. मग ही प्रोबॅबिलिटी कशी बनेल? तर 3/5. ही पण बनली. W3 मध्ये बघा, W3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ W म्हणजे व्हाईट बॉल कंटेन इन अर्न 3. थर्ड अर्न मध्ये किती बॉल्स आहेत टोटल? थर्ड अर्न मध्ये 1 व्हाईट बॉल अँड 4 ब्लॅक बॉल, म्हणजे टोटल 5 बॉल्स आहेत. त्यांपैकी व्हाईट बॉल किती आहे? तर 1 आहे, राईट. मग व्हाईट बॉल 1 असल्यामुळे 1 अपॉन टोटल 5 बॉल्स. 1/5 विच इज द प्रोबॅबिलिटी ऑफ
W3. Now, probability of combination of 3. Probability of B1, W2 and W3. याची प्रोबॅबिलिटी कंबाईन मध्ये कशी काढतो तर प्रोडक्ट ऑफ 3. या तिघांचंही प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन 3/5 3/5 इंटू 3/5 इंटू 1/5. करा मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 9 1 जा 1 5 5 जा 25 25 5 जा 125 19/125 which is your probability of B1 W2 and W3. आता केस 3 मध्ये केस 2 मध्ये बघा. केस 2 काय होती तर व्हाईट बॉल फर्स्ट टर्न मध्ये येईल, ब्लॅक बॉल सेकंड टर्न मध्ये येईल आणि पुन्हा एक सेकंड वाला व्हाईट बॉल थर्ड टर्न मध्ये येईल. बरोबर. मग सेम याची आपण प्रोबॅबिलिटी तशाच फाइंड आउट करायच्यात. आता ट्राय तुम्ही करू शकता. प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल कंटेन इन अर्न 1. अर्न 1 मध्ये व्हाईट बॉल कंटेन अर्न 1 मध्ये बघा किती व्हाईट बॉल आहेत. आता हे साठी तुम्हाला माहित असलं पाहिजे अर्न 1 मध्ये 2 व्हाईट बॉल्स आहेत. किती 2 व्हाईट बॉल्स आहे. टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत तर इथेच पण 5 बॉल्स आहे. सेकंड B2 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लॅक बॉल कंटेन इन अर्न 2. अर्न 2 मध्ये किती ब्लॅक बॉल आहेत तर अर्न 2 मध्ये ब्लॅक बॉल 2 आहेत आणि टोटल बॉल किती आहेत 5 आहे. 2/5 हे 2 आहे हा. येस. नेक्स्ट W3 which is probability of white ball contain in अर्न 3. अर्न 3 मध्ये किती व्हाईट बॉल आहेत तर बघा पाठीमागे क्वेश्चन मध्ये अर्न 3 मध्ये एकच व्हाईट बॉल आहे. एकच व्हाईट बॉल आहे आउट ऑफ 5. एकच व्हाईट बॉल आहे आउट ऑफ 5. मग याच्या तिघांची प्रोबॅबिलिटी ऑफ W1 B2 W3 which is equal to 2/5 multiply by 2/5 multiply by 1/5 which is equal to 2 2s are 4 4 1s are 4 5 5 5 into 5 into 5 125 which is the सेकंड प्रोबॅबिलिटी काय आली तुमची केस 2 ची 4/125. आता केस 3 ची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करूया. केस 3 सेम. केस 3 मध्ये फर्स्ट टर्न मध्ये व्हाईट बॉल, सेकंड टर्न मध्ये व्हाईट बॉल, थर्ड टर्न मध्ये ब्लॅक बॉल. मग W1 प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल कंटेन इन अर्न 1. मग अर्न 1 मध्ये किती व्हाईट बॉल्स आहेत तर अर्न 1 मध्ये 2 व्हाईट बॉल्स आहेत. किती 2 व्हाईट बॉल्स आउट ऑफ 5. W2 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल कंटेन इन अर्न 2. अर्न 2 मध्ये किती व्हाईट बॉल कंटेन करतायत तर अर्न 2 मध्ये 3 व्हाईट बॉल्स कंटेन करतायत. किती 3 आउट ऑफ 5. आता B3 म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लॅक बॉल कंटेन इन अर्न 3. अर्न 3 मध्ये किती ब्लॅक बॉल कंटेन करताय तर अर्न 3 मध्ये 2 ब्लॅक बॉल कंटेन करतायत. बरोबर ना. ओ सॉरी ही सेकंड अर्न आहे. अर्न 2 मध्ये 4 ब्लॅक बॉल कंटेन करतायत आउट ऑफ 5. किती 4 ब्लॅक बॉल आउट ऑफ 5. चला तर मग या तिघांची प्रोबॅबिलिटी आली. मग कंबाईन प्रोबॅबिलिटी W1 W2 and B3 ची कंबाईन प्रोबॅबिलिटी काय येईल प्रोडक्ट ऑफ दिस 3 2/5 into 3/5
इंटू 4/5 करा. डिनॉमिनेटर तर 1/25 125 येईल. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करा. 3 2 जा 6, 6 4 जा 24. राईट ऑर रॉंग? 24. मग ही आली रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी ऑफ केस 3. मग याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय बघा. त्या 3 केसेस तर बनल्या तुमच्या, बरोबर. ह्या 3 केसेस तुम्ही फाइंड आउट केल्या, पण तुम्हाला या 3 केसेसची प्रोबॅबिलिटी सिलेक्शन कंटेन 1 ब्लॅक अँड 2 व्हाईट बॉल, म्हणजे या तिन्ही केसेसची रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय येते, तर या तिन्ही केसेसला ऍड करायचं, तर तुमची रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी येईल. बरोबर ना. ह्या 3 केसेस आता इंडिव्हिज्युअल आल्या, तर तिन्ही केसेसला ऍड करू. तेव्हा फर्स्ट केसमध्ये काय आहे 9/125, सेकंड केसमध्ये 4/125 आणि थर्ड केसमध्ये 24/125. 9/125 प्लस 4/125 आणि थर्ड केसमध्ये 24/125. बरोबर आहेत ना हे तिन्हीच्या तिन्ही? राईट आहे. मग आता काय, डिनॉमिनेटर तर तिघांचाही सेम आहे, कॉमन आहे, त्याला कॉमनच लिहा. न्यूमरेटरचे ॲडिशन करा. 9 + 4 किती होता 13. 13 + 24, 13 + 24 किती झाले 37. 37/125 which is your required probability of what? Selection contain 1 black and 2 white ball. 37/125 which is your option number B. This is the solution of your answer. 37/125. More such practice videos पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.